मराठीमध्ये एक म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. अर्थात जसे राज्य करते तशीच प्रजा. म्हणजे राज्यकर्त्यांचं धोरण जसं असेल तसं प्रजेचं जीवनमान ठरतं. आता लोकशाहीमध्ये हे राज्यकर्ते असतात ते आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. आणि आपणा सर्वांना तर माहितीच आहे की या लोकप्रतिनिधींची भारतातली सगळ्यात मोठी निवडणूक अर्थात लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे. मतदान करताना जनरली आपण मत कोणाला द्यायचं हे ठरवतो ते त्या उमेदवाराच्या किंवा त्याच्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यावरून अर्थात मॅनिफेस्टोवरून. म्हणजे मत देताना बरेचसे फॅक्टर्स कन्सिडर केल्या जातात, पण त्यामध्ये जाहीरनामा हा फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आता जर हा जाहीरनामा आपलं भविष्य ठरवणार असेल तर यंदाच्या जाहीरनाम्यांमध्ये टाउन प्लॅनिंगला आणि आपल्या शहरांना कोणत्या पक्षांनी किती सिरियसली घेतलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी पियुष गिरगावकर. टाउन प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, विकास या विविध विषयांना वाहिलेल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपल्यातल्या बऱ्याच जणांनी मतदानाचा हक्क एव्हाना बजावला असेल किंवा आपल्यातले बरेच जण येत्या काही काळात मतदानाचा हक्क बजावतील देखील. मतदानामधून आपल्या भागाचं भविष्य ठरत असतं. हे भविष्य अवलंबून असतं ते आपण निवडून देत असलेल्या उमेदवारावर, आणि हे उमेदवार अवलंबून असतात त्यांनी दिलेल्या आश्वासनांवर. आता सध्याच्या भारतात जिथे 60 पेक्षा अधिक शहरांची लोकसंख्या 10 लाखांच्या वर आहे किंवा 50 कोटींच्या आसपास लोकसंख्या ही शहरी भागांमध्ये राहते, अशा वेळी शहरीकरणाबद्दल, शहर नियोजनाबद्दल आणि आपल्या शहरांच्या भविष्याबद्दल हे राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार नेमका काय विचार करतात याचा विचार आपणच करणं गरजेचं असतं. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सामान्यतः भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये देश पातळीवरती लढत आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या दोन पक्षांच्या मॅनिफेस्टोला ॲनालाइज करून यामध्ये टाउन प्लॅनिंग बद्दल काय दडले हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण विचार करूया इंडियन नॅशनल काँग्रेसचा. काँग्रेसने दिलेलं पहिलं आश्वासन म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी, तसेच नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन किंवा राष्ट्रीय पेयजल अभियान यासाठी असलेली आर्थिक तरतूद अधिक वाढवण्याची घोषणा काँग्रेसने केली. यानंतरचं आश्वासन हे शहरी भागातल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाबद्दलचं आहे, ज्यामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत येणारा रोजगार हा 400 रुपये प्रति दिवस केला जाईल आणि यात असलेल्या कामगारांना शैक्षणिक वर्ग, वाचनालय अशा विविध सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील. तिसरा मुद्दा हा शहरी भागातल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा मुद्दा आहे, ज्यामध्ये अर्बन पुअर या घटकाबद्दल विचार करण्यात आलाय. काँग्रेसनं नमूद केलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्विन सिटीजचं निर्माण. वाढत्या शहरीकरणाला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी ग्रीन झोन, कन्स्ट्रक्शन झोन अशा तरतुदी जुनं शहर आणि नवीन शहर यांच्या मध्ये असतील असा विचार काँग्रेसनं मांडलाय. शहरांचा विकास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या विकास करणाऱ्यांवरती एक जबाबदारीची जाणीव असावी यासाठी काँग्रेसनं आश्वासन दिले की शहराच्या महापौरांची निवड ही थेट जनतेच्या माध्यमातून होईल. तसेच या महापौरांना असलेले आर्थिक किंवा प्रशासकीय अधिकार अधिक वाढवण्यात येतील. या व्यतिरिक्त काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ग्रामीण भाग आणि त्यांच्या लगत असलेल्या शहरी भाग यांच्यातलं दळणवळण अधिक प्रभावी व्हावं यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील अशी घोषणा देखील करण्यात आली. शहरांमध्ये असलेल्या वाहतूक कोंडीला सामोरं जाण्यासाठी शहरांमध्ये मल्टी मोडल हब्स निर्माण करण्यात येतील असं आश्वासन देखील काँग्रेसनं दिलंय. आता शहरांमध्ये आणि गावांमध्ये महिलांसाठी, मुलांसाठी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असतं ते अधिक सुरक्षित बनवण्यात येईल असं आश्वासन देखील काँग्रेसनं दिलंय. मित्रांनो, स्थानिक प्रशासन आणि टाउन प्लॅनिंग इत्यादी गोष्टींचं मूळ आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. काँग्रेसने या घटना दुरुस्तीला वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर व्यवस्थितपणे राबवण्याची घोषणा केली आहे आणि महानगरपालिकांसारख्या संस्थांना अधिक आर्थिक पाठबळ देण्याची देखील घोषणा केली आहे. तर मित्रांनो, या झाल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील टाउन प्लॅनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याशी निगडीत घोषणा. आता आपण पाहूया की जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचं अर्थात भारतीय जनता पार्टीचं टाउन प्लॅनिंग बद्दल नेमकं म्हणणं काय. भाजपच्या जाहीरनाम्यातील प्लॅनिंग रिलेटेड सर्वात पहिला घटक आहे तो म्हणजे गृहनिर्माण अर्थात हाऊसिंग. भाजपनं जागतिक दर्जाच्या सुविधा शहरांमध्ये देत असतानाच सर्वांना परवडतील अशी घरं रेरा कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन दिले. याचं मुख्य टार्गेट आहे शहरांमध्ये असलेली मध्यमवर्गीय कुटुंब ज्यांचं आपलं एक स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं. यानंतरची घोषणा म्हणजे सॅटेलाइट टाउनशिप्सची निर्मिती अर्थात महत्त्वाच्या मोठ्या शहरांमध्ये असलेला लोकसंख्येचा ताण थोडा कमी व्हावा
या हिशोबाने शहरालगतच पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल असं आश्वासन भाजपनं दिलं. तिसरा घटक हा सार्वजनिक वाहतुकीशी निगडीत आहे. भाजपनं युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स अर्थात प्रादेशिक स्तरावरती एकसंध वाहतुकीचे पर्याय निर्माण व्हावेत अशी घोषणा केली आहे. हे करत असतानाच वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल असं आश्वासन देखील भाजपनं दिलं. वाहतुकीच्या संदर्भातीलच एक आणखी महत्त्वाची घोषणा म्हणजे प्रधानमंत्री ई बस सेवा योजना, ज्याच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याची घोषणा भाजपनं केली. मित्रांनो, पाण्याची टंचाई आणि शहरीकरण यांच्यातला थेट संबंध ओळखून भाजपनं जलसुरक्षित शहरांची घोषणा केली, जिथे सांडपाण्याचं व्यवस्थापन, ग्राउंड वॉटर रिचार्ज, वॉटर मीटरिंग अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहरांमध्ये जलव्यवस्थापन करण्याच्या घोषणा भाजपनं केली. आता भारतातले मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स म्हणजे खरं तर एक फारच मोठा गुंतागुंतीचा विषय असतो. यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगर प्रशासन यांच्यात ताळमेळ असणं फारच गरजेचं असतं. हे ओळखूनच मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी भाजपनं सेंटर, स्टेट आणि सिटी पार्टनरशिप्स तयार करण्याची घोषणा केली. त्याच्या माध्यमातून लोकांच्या जगण्याचा दर्जा वाढेल असं आश्वासन भाजपनं दिलं. या पुढची घोषणा म्हणजे शाश्वत विकासावर आधारित शहरांची निर्मिती, ज्यामध्ये प्रत्येक शहरामधील उद्यानं, पाण्याचे स्रोत, नैसर्गिक साधन संपत्ती आणि एकंदरीत लोकजीवन यांना महत्त्व देण्याचा प्रयत्न भाजप करेल असं आश्वासन देण्यात आलंय. शहरांशी निगडीत एक आणखी महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन. याबाबत भाजपनं ओपन लँडफिल पासून मुक्त असलेली शहरं बनवण्याचं आश्वासन दिलंय. शहरांमध्ये असलेले जमिनीचे वाद, जमिनीच्या जुन्या नोंदी हा देखील एक अतिशय किचकट विषय असतो. याला केंद्रस्थानी ठेवून भाजपनं लँड रेकॉर्ड सिस्टीम पूर्णपणे डिजिटल करण्याचं आश्वासन दिलंय. शहरांच्या विकासाचं सर्वात मोठं माध्यम असतं ते मध्ये शहरामध्ये असलेले बांधकामाचे तसेच एकंदरीत विकासाचे नियम, ज्याला आपण जनरली बिल्डिंग बायलॉज किंवा डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स म्हणतो, ज्यामध्ये FSI, TDR अशा गोष्टी येतात. हे नियम अद्ययावत करून त्या शहराच्या गरजांना पूरक असतील असे बनवण्याची घोषणा भाजपने केली, ज्यामध्ये अधिकाधिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असेल असं आश्वासन देखील देण्यात आले. या व्यतिरिक्त जगभरातील विविध तज्ज्ञांना, कंपन्यांना आकर्षित करेल असं वर्ल्ड क्लास एक्झिबिशन हब बनवण्याची घोषणा भाजपने केली आहे. या माध्यमातून वैश्विक प्रदर्शनांसाठी भारताला ग्लोबल डेस्टिनेशन बनवण्याचा निर्धार भाजपने केलाय. मित्रांनो, अर्बन प्लॅनिंग, अर्बन फायनान्स, एन्व्हायरमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, जलव्यवस्थापन, वाहतूक, हाऊसिंग अशा विविध विषयांकडे पाहण्यासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो. तो तयार व्हावा यासाठी भाजपनं त्यांच्याशी रिलेटेड अभ्यासक्रम बनवण्याची देखील घोषणा केली. तर मित्रांनो, या होत्या काही घोषणा ज्या भारतातल्या 2 प्रमुख राजकीय पक्षांनी टाउन प्लॅनिंग, शहर यांना नजरेसमोर ठेवून केलेलं आहे. आपल्या शहरांचं परिणामी आपल्या देशाचं भवितव्य आपण निवडून देत असलेल्या उमेदवारांच्या हातात असतं. त्यामुळे या उमेदवारांना निवडून देताना टाउन प्लॅनिंग बद्दलचं त्या उमेदवाराचं विजन आणि शहर विकासासाठी त्या उमेदवारांना दिलेले आश्वासन या सर्वांचा 360 डिग्री विचार करूनच मतदान करा. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मतदान केलेलं असेलच, तर हे मतदान करताना आपण टाउन प्लॅनिंग या घटकाचा विचार केलात का? केला असेल तर तुमचं अभिनंदन, आणि केला नसेल तर भारतात निवडणुकींची तर काही कमी नाही, तर पुढच्या निवडणुकीत मात्र मत देताना टाउन प्लॅनिंग हा मुद्दा देखील लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त या राजकीय पक्षांपैकी टाउन प्लॅनिंगला, इन्फ्रास्ट्रक्चरला, शहराला, या एक प्रकारे देशाला कोणी सिरियसली घेतलंय हे समजण्याइतके सुज्ञ तर तुम्ही नक्की आहातच. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.